गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक प्राणी आणि नागरिकांना जीव गमवावा लागला। या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बिबट प्रवण क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। या बैठकीमध्ये बिबट्याच्या बंदोबस्तासाठीच्या उपाययोजनांवरती चर्चा करण्यात आली। पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या खूप वाढली असल्याने 50 बिबटे हे वंतारामध्ये पाठवणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलं। तर या संदर्भात केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्यासोबतही सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे। भूपेंद्र यादव हे त्या खात्याचे मंत्री आहेत। त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला। ते साऊथ आफ्रिकेमध्ये होते, परंतु संपर्क झाला। मी त्यांना सांगितलं की अशा प्रकारे अनेक लोक अतिशय त्रासून गेलेले आहेत, वैतागलेले आहेत। तर त्याच्याकरता मग त्यांनी आम्हाला असं सांगितलं की त्यांना नसबंदीचं पकडून नसबंदी करायची आणि बाकीचे बिबट्यांना पण ते म्हणाले की मी तुम्हाला केंद्राचा निधी देतो, आपल्याला बिबटे पकडावेच लागतील। आता काहीतरी 50 बिबटे वनतारा का काय आहे ना तिकडं देण्याचा निर्णय झालेला आहे। तर मानव आणि बिबट्यातील संघर्ष कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय। जुन्नरचे 50 बिबटे वनताराला हलवले जाणार आहेत। जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड आणि दौंड तालुक्यातले बिबटे वनतारात पाठवले जातील। 5 वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात 21 मृत्यू झालेत तर 52 जखमी झालेत। बिबट्यांनी 5 तालुक्यांमध्ये 18,000 पाळीव जनावरांचा फडशा पाडलाय। बिबट्यांच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी केली जाणार आहे। बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे खरेदीसाठी 2 कोटींचा निधी वितरित केला जाईल। शेतकऱ्यांना 100% अनुदानित सौर कुंपण देण्याचा निर्णय झालाय। मेंढपाळांसाठी तंबू, रात्रभर सोलार लाईट यांचा देखील पुरवठा केला जाईल। बिबट प्रवण क्षेत्रामध्ये एआय आधारित आणखी 50 युनिट्स वापरतील। शिरूरमध्ये 200 बिबट्यांसाठी नवीन रेस्क्यू सेंटर सुरू केलं जाईल। मानव बिबट संघर्ष नियंत्रणासाठी सर्व संबंधित विभागात समन्वय ठेवला जाईल। सेवानिवृत्त वन अधिकारी अशोक खडसेंची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती होईल।